मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवालीमध्ये बैठक आहे आणि या बैठकीला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे हे सगळे मराठा बांधव माझ्यासोबत आहेत. नाना, आज बैठक आहे, काय चर्चा होईल ही अपेक्षित आहे? नक्कीच या बैठकीतून बैठक म्हणता येणार नाही, पत्रकार परिषद फक्त दादांनी बोलवली. बैठक हे लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याला नाव दिले. दादा येणाऱ्या फक्त ठराविक बांधवांचा चर्चा करणार आहेत. दादा पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत, परंतु बांधवांनी उत्स्फूर्तपणे त्या बैठकच घ्यावी असा एक सूर लगावला आणि सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू झाला, म्हणून त्याला बैठक म्हणायचं आहे. मोठ्या ताकदीनं मराठा समाज आज तिथं येणार आहे. प्रमुख लोकांनाच बोलवलं आहे, परंतु आपण बघाल गर्दी प्रचंड होणार आहे. महाराष्ट्रातून सगळे लोक येणार आहेत आणि सरकारनं आत्तापर्यंत फक्त आश्वासनं दिलेत. जर सातारा गॅजेटची अंमलबजावणी होत नसेल, दिलेला हैदराबाद गॅजेटचा GR त्याची अंमलबजावणी होत नसेल, त्याच्या अनुषंगाने प्रमाणपत्र मिळत नसतील, व्हॅलिडिटी होत नसतील किंवा प्रमाणपत्र नोंदी असूनसुद्धा मिळत नसतील तर आंदोलनाशिवाय पर्याय राहत नाही. या भूमिकेतनं मनोजदादा आज तिथे एक महाराष्ट्रात मोठी भूमिका जाहीर करणार आहेत आणि एक वेगळं आंदोलन पाहायला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्हीसुद्धा तुमच्यासारखंच लक्ष ठेवून आहोत की मनोजदादा काय आदेश देत आहेत या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला, आणि जशा पद्धतीने दादा सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढच्या काळात आम्ही सगळे त्यांच्यासोबत ताकदीने लढण्यासाठी तयार आहोत. इथून काय तयारीनं जाते अंतरवाली सराटीला? उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. उन्हाची तीव्रता किती असली तरी मराठ्यांच्या ताकदीपुढं हे काही करू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन आम्ही भाजी भाकरी चटणी भाकरी सोबत घेऊन आंतरवाली सराटीला निघालेलो आहोत. आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील हे निस्वार्थी योद्धा आहेत. दादा जे सांगतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण ही महाराष्ट्रातल्या मराठ्यांची भूमिका आहे. संघर्षोदय मनोजदादा जरांगे पाटील हे मराठ्यांचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांचा आदेश आम्हाला काय येतो, त्यांच्या सूचना काय येतात ह्याच्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे. मायबाप सरकारला अशी विनंती आहे, मनोजदादा जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण आणण्याची त्या ठिकाणी वेळ तुम्ही येऊ देऊ नका. माननीय मुख्यमंत्र्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही एकदाच सांगा, आम्हाला स्पष्टपणे सांगा, आमच्या नेत्याला फसवायचं आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमचा शब्द सार्थकी करायचा आहे. जर पुन्हा आज मनोजदादांनी उपोषणाची घोषणा केली, आंदोलनाची घोषणा केली, तर आम्ही असं समजू की सरकारकडून आमचा विश्वासघात झालेला आहे. आणि तशी जर भावना मराठा समाजामध्ये निर्माण झाली तर उद्याच्या रस्त्यावरचा जो संघर्ष आहे तो अटळ आहे. आमची लढाई सरकारच्या विरोधात ही लोकशाही मार्गाने असेल, पण या लढाईसाठी सरकारनेही सज्ज व्हावं आणि जरांगे पाटलांची ताकद काय बघायचंच असेल, जर काही खुमखुमी आहे काय बघायचीच असेल तर मराठे दाखवून देतील. मनोजदादांना होणारा त्रास आम्ही सहन करू शकत नाहीत. काय खरं तर मनोज जरांगे पाटील एकटा निर्णय ते घेत नाहीत, समाजाला बोलून ते निर्णय घेतात. मात्र समाजाला कोणकोणत्या अडचणी येतात? आता मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी मुंबईवारी केली आणि तिथं हैदराबाद गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट आणि व्हॅलिडिटी हे जे काही समाजाच्या मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य केल्या, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता जून तोंडावर येतोय आणि समाजाच्या मुलांना अडचणी येत आहेत. या सर्टिफिकेटची गरज आहे, तर लवकरात लवकर सरकारने जे काही आश्वासन दिलेले आहेत हैदराबाद गॅजेटनुसार, सातारा संस्थान गॅजेटनुसार आणि व्हॅलिडिटी ह्या ज्या काही 8-10 मागण्या आहेत, तात्काळ सरकारने याची अंमलबजावणी करावी. नसता आज आमचे मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटलांनी एकदा जर आदेश दिला तर 6 कोटी मराठा समाज ताकदीनिशी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि वारंवार मराठा समाजाला फसवू नये ही मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून सरकारला बीड जिल्ह्याच्या शिवतीर्थावरून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, एकदा विनंती आहे. त्याच्यानंतर आंदोलन हातात घेतल्याच्या नंतर माघार नाही. सर्व मागणी मान्य घेतल्याशिवाय सरकार आम्ही थांबणार नाही. खरं तर किती मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये येतील अशी शक्यता आहे? मनोजदादांनी ही पत्रकार परिषद घ्यायची म्हणून ठरवलेलं आहे. मनोजदादांनी कुठंही अलाउन्स केलेलं नाही की तुम्ही या म्हणून, परंतु स्वयंस्फूर्तीनं खेड्यापाड्यातून लाखो मराठा समाज तिथं निघलेला आहे. रात्रीच्यालाच काहीतरी हजारोच्या संख्येने रात्रीच्याला मुक्कामालाच तिथं समाज आलेला आहे. कमीत कमी लाखो समाज तिथं येणार आहे.
पत्रकार परिषद ही मीटिंग आहे, ही काय कुठली सभा वगैरे नाही, परंतु समाज हा पूर्ण पोळलेला, समाज हा पूर्ण अडचणीतून जात आहे. कारण की जी काय अंमलबजावणी सरकारने तिथं मुंबईला आश्वासन दिले त्याची कुठलीही अंमलबजावणी केली नाही. समाजाला कुणबी प्रमाणपत्र काढताना अनंत अडचणी येत आहेत, व्हॅलिडिटी सरकार देत नाही. त्यामुळं सरकारच्या विरोधामध्ये हा रोष आहे आणि त्या विरोधाच्या ह्यानीच समाज तिथं जमा होत आहे. कमीत कमी लाखोंच्या संख्येने समाज मिटिंगला येणार आहे. हा मोर्चा वगैरे नाही किंवा सभा नाही, ही मिटिंग आहे आणि स्वयंस्फूर्तीनं समाज तिथं मिटिंगसाठी येत आहे. नाना, शेवटचा प्रश्न, खरं तर आरक्षण मिळालंय असं बोललं जात आहे, मात्र जरांगे पाटील हे वारंवार हे आंदोलन वगैरे का करतात असं थेट विरोधी पक्षनेते मंडळी देखील म्हणताना पाहायला मिळतं. नाही, आरक्षण मिळालं आहे, काही प्रमाणात मिळालं आहे. आत्तापर्यंत 50 वर्षात जे मिळालं नाही ते मनोजदादांच्या या 2.5 वर्षाच्या आंदोलनाने मिळालं हे आम्ही मानतो. परंतु जो मुंबईचा GR दिला आहे, जो रोजच्या दैनंदिन व्हॅलिडिटी आहेत, त्याची अंमलबजावणी होत नाही ना. प्रमाणपत्र समितीच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यानुसार प्रमाणपत्र दिले जात नाहीत. आणि जो 2 तारखेचा GR दिला आहे तो GRची अंमलबजावणीच नाही. 308 प्रमाणपत्र आहेत. मग आंदोलकाची भूमिका काय असते? सरकारच्या तिथं 7-8 जबाबदार मंत्र्यांनी येऊन सांगितलं आम्ही दिलंय, परंतु अंमलबजावणीच व्हाय नाही. दिलं तर स्वागत केलं ना, परंतु ते देत असताना त्याची अंमलबजावणी तिथं लोकांना किती फायदा झाला हे बघितलं जातं. मग एखाद्या वेळेस आम्हाला म्हणायचं सरकारने फसवलं आहे का आम्हाला, त्यावेळेस उगाच एवढा मॉब सगळा वापस लावायसाठी जाणून बुजून हे केलं आहे का, असे प्रश्न तयार होतात ना. यात मनोजदादाचा काही दोष नाही. सरकारनं तिथं सांगितलं होतं, तिथल्या जबाबदार मंत्र्यांनी 7-8 मंत्री होते, त्यांनी उपसमितीचे अध्यक्ष आहेत मराठा समितीच्या, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हा GR दिला आहे आणि त्यानुसार प्रमाणपत्र मिळतील, सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळेल. तर दिलंय म्हणतात, तर आम्ही त्यावेळेस विश्वास ठेवला. आंदोलक एक विश्वास ठेवत असतो. आंदोलन केल्यानंतर सरकार आहे तर त्यांनी सांगितल्यानंतर शब्दावर विश्वास ठेवला. परंतु अजूनही बऱ्याच गोष्टी करणं बाकी आहे, काही झाल्यात हे सुद्धा मान्य आहे. परंतु मनोजदादा आता 1 महिन्यात ते सातारा गॅजेटचा निर्णय घेणार होते, तो घेतलेला दिसत नाही. मग लढा पुकारण्याशिवाय किंवा आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग काय? आणि वातावरण मीडियात तसं निर्माण केलं होतं की सगळे प्रश्न सुटलेत, सगळं दिलं दिलं तर मग अंमलबजावणी का करत नाहीत? हा सरकारला तुम्ही प्रश्न विचारावा ही आमची विनंती. काल सुनित्रा पवारांची देखील तुम्ही भेट घेतली होती, एकंदरीत काय चर्चा झाली होती? चर्चा ह्या संदर्भामध्ये की जी दादांच्या मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्णपणे सरकारने मान्य कराव्यात. आता गेल्या ज्या आंदोलन जे मुंबईचं हे होतं आंदोलन होतं किंवा दादांची जी पार्श्वभूमी होती त्या पार्श्वभूमीवर सरकारनं होकार म्हणून दिलेला होता. पण त्यानंतर मात्र सरकार बिलकुल नकारात्मक भूमिकेमध्ये आहे. त्यांनी कुठलीही हे केलेलं नाही. प्रसारमाध्यमावरती त्यांनी सगळं डिक्लेअर केलं, पण जे ग्राउंड लेवलला व्हायचे ते केलेलं नाही आहे. त्यामुळे हा दादांनी आता डबल लढा लढण्याचं नियोजन केलं आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत. मी आता पुण्याहून आलेलो आहे, आणखीन आमचे बांधव येत आहेत. तर पूर्ण जशी जनता जेवढी पहिल्यापासून होती तशीच आज पण दादांच्या सर्व पाठीशी आहेत आणि त्याच भूमिकेतून आम्ही साथ देणार आहोत. मनोज जरांगे पाटलांनी काय निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे, कारण की तो निर्णय तुमच्या म्हणण्यानुसारच असतो. नाही, दादाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तो निर्णय ते घेतील. परंतु आमची भावना आहे की हे सगळे प्रश्न सुटावं. आमच्या तक्रारीत प्रशासनाच्याबद्दल, आमच्या तक्रारीत सरकारच्या धोरणाबद्दल, आमच्या तक्रारीत इथं व्हॅलिडिटीच्या बाबतीत, प्रमाणपत्राच्या बाबतीत किंवा तो सातारा गॅजेट तिकडल्या आमच्या बांधवाला आरक्षण तिथं अजून मिळत नाही त्या बाबतीत आणि 2 तारखेच्या GRची अंमलबजावणी होत नाही, ह्या सगळ्या तक्रारीत आणि या सगळे प्रश्न दादा तिथं मांडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आम्ही आधी गेल्या या सगळ्या त्यांच्याकडं बीड जिल्ह्यातल्या असतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या अडचणी मांडणार आहोत आणि नक्की त्या अनुषंगाने दादा निर्णय घेतील आणि त्यातून आम्हाला नक्की विश्वास आहे की पुढची दिशा ठरेल. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आज मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, बैठकीच्या माध्यमातून काय निर्णय घेतील याकडे मात्र सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलं गेलं. कॅमेरामॅन सोबत सुरज मीडिया, बीड.